मेरगाव येथे आई भवानी माता यात्रोत्सव निमित्त लांगड मिरवणूक संपन्न। धुळे तालुक्यातील मेरगाव येथील ग्रामदैवत आई भवानी माता यात्रोत्सव निमित्त 2 दिवसीय भव्य यात्रोत्सव संपन्न झाला। आज दिनांक 31 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजता काकड आरती पूजा आरती करण्यात आली। 12 वाजता महाआरती करण्यात आली। तदनंतर या ठिकाणी दुपारी 4 वाजता भव्य लांगड मिरवणूक संपूर्ण गावातून अतिशय ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत भव्य स्वरूपात लांगड मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली। यावेळेस लोकनेते गुलाबराव पाटील यांनी सपत्नीक या ठिकाणी भवानी मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर या ठिकाणी यावेळेस यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते। तर मंदिर परिसरात विविध दुकाने थाटली होती, ज्यात प्रामुख्याने फरसाण, खेळणी, पाळणे, संसारोपयोगी वस्तू, गृहोपयोगी वस्तू यासह विविध दुकाने या ठिकाणी थाटली होती। तर 4 वाजता भव्य तगतराव मिरवणूक लांगड मिरवणूक या ठिकाणी काढून लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले। तर सलग दुसऱ्या दिवशी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता आई भवानी माता मंदिरात भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी यात्रोत्सवासाठी लोकनेते गुलाबराव पाटील, माजी सभापती किरण पाटील आदी सर्व मान्यवर ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी यात्रोत्सव पार पडत असून लोकनियुक्त सरपंच विवेक भांबरे, उपसरपंच दिनेश पाटील, सयाजी भांबरे, महेंद्र भांबरे, देवेंद्र भांबरे, तुषार भांबरे, संजय भांबरे, प्रकाश बोरसे, अंबर माडीज, दिनेश पाटील, भास्कर भांबरे, अभिमन भांबरे, संपत सोनवणे, राजेंद्र भांबरे, अधिकार भांबरे, मच्छिंद्र भांबरे, गोपाळ भांबरे, मनोज भांबरे, धनराज भांबरे, प्रमोद भांबरे, माजी सरपंच प्रभाकर भांबरे, ग्रामसेवक भांबरे, लिपिक दिनेश पाटील, पोलीस पाटील निलेश भांबरे आदी सर्व पदाधिकारी, पोलीस बांधव, संपूर्ण ग्रामस्थ, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींच्या सहकार्याने या ठिकाणी सदर आई भवानी माता यात्रोत्सव या ठिकाणी पार पडत आहे। सरपंच आमची ग्रामदेवता भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त तगतरावाची मिरवणूक निघाली। सायंकाळी आत्ताच हजेरी झाली आणि उद्या कुस्तींचा कार्यक्रम आहे। माझी मातेला एकच विनंती राहील की
आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचे दिवस येऊन शांतता गावात नांदो ही भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणारं वर्ष जे आहे भरभराटीचं जावं असं आमच्या ग्रामदेवतेला मी तिला साकडं घालतो.